2025 पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि प्रथमच आम्ही ॲज अ कॉमेंट्री करत असताना अगदी एखाद्या मोठ्या मंचावरून ही स्पर्धा कॉमेंट्री करतोय. अगदी बाल्कनीमध्ये बसून जणू काही आम्ही लॉर्ड्सच्या क्रीडांगणाचा अनुभव ज्या पद्धतीनं समोर क्रीडांगण आणि कॉमेंट्री बॉक्स तसंच दृश्य संपूर्ण स्टेडियम इथून दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आई एकविरा इव्हेंट्स संपूर्ण या स्पर्धेला कव्हरेज करताना पाहायला मिळाली 2 दिवसामध्ये आणि टोटल 24 टीम या स्पर्धेमध्ये खेळतात. पहिल्या दिवसामध्ये साई संघ थेट फायनलमध्ये पोहोचले. अनिकेत मोकल तिथे पोहोचलेत. अंपायर चला या मॅच मध्ये अंपायरच्या भूमिकेमध्ये अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवातीला असं वाटलं की डायरेक्टली फायनल खेळण्यासाठी साई संघ उतरला की काय, कारण अनिकेत मैदानामध्ये उतरला होता. आणि ही महत्वाची मॅच डू ऑर डाय करो या मरो, जिंकेल तो संघ. निशांत 11 दादरपाडा टीम या स्पर्धेच्या माध्यमातून थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. कुठला संघ असेल जो फायनल मध्ये जाईल. एकीकडे आपण पाहू शकताय ज्या टीमना कमालीचा खेळ केला ते नाव आहे भूमिका स्पोर्ट चिरले आणि घरच्या मैदानामध्ये इलाका हमारा और धमाका हमारा हे सांगत असताना निशांत क्रिकेट क्लब दादरपाडा या संघाला आपण पाहू शकता. सामना 2 षटकांचा, अवघ्या 2 ओव्हरची मॅच, 12 बॉलचा हा सामना. त्यामुळे ही मॅच फार महत्वाची राहील. कमीत कमी एक ट्रॉफी जिंकण्यासाठी ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो एक कमीत कमी ट्रॉफी या स्पर्धेतील जरूर आपल्या गावामध्ये घेऊन जाईल. साई संघ फायनल मध्ये पोहोचलाय त्यामुळे त्यांनी एक ट्रॉफी जिंकले असं आपण म्हणूया. आणि ही मॅच महत्वाची आहे. सलामीचे खेळाडू ज्या खेळाडूंना आज दिवसभर धुमाकूळ घातलाय क्रीडांगणामध्ये, ज्या खेळाडूची नेहमीच पावसाळी रब्बर बॉल मध्ये एक वेगळीच धाक पाहायला मिळाली ते नाव आहे चैतन्य पाटील, मॅन फ्रॉम टाकीगाव. काही दिवसा अगोदर आम्ही आमच्या धाकटेजी गावामध्ये स्पर्धा पाहिली. 8 गाव प्रीमियर लीग विंधणे ग्रामपंचायत, त्यामध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी करणारा चैतन्य पाटील. आपल्या स्वप्नातील पहिली 2 व्हीलर बाईक ज्या खेळाडूने जिंकली तो चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरला. आणि समोर आहे यश. यशने देखील आज चांगलीच कामगिरी केली. आपण जर विचार केला यशचा बॉलिंगचा पहिल्या मॅचमध्ये फक्त 3च धावा दिल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये देखील अगदी कंजूस गोलंदाजी, कुठलाही चान्स त्यानं फलंदाजांना आज दिला नाहीये. त्यामुळे या मॅचमध्ये देखील यशच्या कामगिरीकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष राहिलं. ही मॅच जिंकायची असेल तर आता मात्र धावा कमीत कमी रोखाव्या लागतील. परंतु बॅट्समन फार विस्फोटक आहे चैतन्य पाटील आणि त्याच्या सोबतीला करण मडवी, दोन्ही स्टार खेळाडू. चैतन्य पाटील आलाय सलामीला. निशांत 11 दादरपाडा टीम मध्ये आपण आयकॉन खेळाडूला पाहता. एकीकडे अमित नाईक एकटघर आणि त्याच्या सोबतीला करण मडवी गावठाण. कदाचित अमित नाईक नाहीये या मॅच मध्ये कारण दारावे येथे मोठी स्पर्धा आणि तिथे देखील तो खेळण्यासाठी गेला. त्यामुळे हा फायदा इथे टीम भूमिका चिरलेला मिळेल का. गोलंदाज तयार, पहिला बॉल घेऊन यश तयार. पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय आणि हे फटके नेहमीच चैतन्य पाटील ठोकत असतो. बॉल पाठवलाय लॉंग बाउंड्री पार, खणखणीत षटकार. आयुष मडवी गावठाण हे देखील मॅच पाहतायत. भूमिका स्पोर्ट चिरलेट संघाला त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आदरणीय सन्माननीय सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेब हे देखील मॅच एन्जॉय करतायत. आणि दीपक शेठ पाटील साहेब वेल फिनिशर महबूब बैलाचे मालक यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात भूमिका स्पोर्ट चिरले टीमला. इथे मोठा बाउन्सर टाकलाय, अगदी पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती आपण ऍड करूया. वाईट +1 टोटल 2 धावा. एक बॉल मध्ये 8 धावा मोजल्यात. ज्या गोलंदाजांना आज दिवसभर चांगली कामगिरी केली, 6 बॉल मध्ये फक्त 3-2 धावा एवढ्याच देताना पाहायला मिळाल्या. पण हेच तर क्रिकेटची भाषा आहे. अगोदर काय घडलंय त्यापेक्षा तुम्ही आता प्रेझेंट मध्ये काय करता या गोष्टी महत्वाच्या आहेत. एका बॉल मध्ये 8 मोजल्यात यशनं ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा बाउन्सर टाकला त्यामुळे इट्स अ नो बॉल. चांगली अंपायरिंग सुरू आहे. 2 अंपायर्स तुम्ही अनिकेत मोकल आणि तिकडे सुरेश पाटील वेशवी हे 2 अंपायर्स आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतात. प्रत्येकानं चांगली साथ दिली आम्हाला या स्पर्धेमध्ये. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये सातत्यानं 2 दिवस विपुलजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. फुल टॉ इथून फ्रीडचा हा बॉल स्लॉट मध्ये टाकलाय आणि त्याला फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे धनाधन फटकेबाजी. मेगा फायनल मध्ये आम्हाला पोहोचायचे हे ठणकावून सांगतायत भूमिका चिरले टीमचे खेळाडू. आतापर्यंत महागडी गोलंदाजी राहिले यशची आणि धाव संख्येचा जर विचार केला तर स्कोर पोहोचलाय. फक्त 2 बॉल झालेत आणि 2 बॉल मध्ये तब्बल 15 धावा.
हे षटक आता थोडंसं डुकेदुखी ठरू लागल्या. निमिष मोहिते देखील पोहोचलाय की नक्की बॉलिंग काय सुरू आहे. आता बाउन्सर टाकून चालणार नाहीयेत कारण नो बॉल मिळत आहेत. त्यामुळे आता जे काही बॉल टाकायचे आहेत ते यशला गुड लाईन स्पॉटवरती रिलीज करावी लागेल. गोलंदाजी धावफलकावरती 15 धावा. आज चांगल्या गोलंदाजांना देखील मार पडताना आपण पाहिलं. सकाळी पहिलीच मॅच विश्वजित ठाकूरच्या विरोधात 27 धावा. सर्वाधिक महागडा गोलंदाज अगदी सातत्याने पाहायला गेला तर विस्फोटक गोलंदाजी धारदार कामगिरी परंतु आज तो देखील महागडा ठरला. परंतु इथे यश 2 बॉलमध्ये 15 मोजल्यात. चांगली गोलंदाजी व्हायला हवी. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू रिलीज करायचे. राऊंड द विकेटनं गोलंदाज तयार. ओ ब्लाइंड शॉट अंधाधुंदी फायरिंग अगदी डीप मिड विकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दुसऱ्या धावेसाठी निघाला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. दक्ष कासूकर हा खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु इथे रन्स कंप्लीट होत आहेत 3 धावा. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या क्रिकेटच्या 3 मूलभूत गोष्टी आहेत त्या तुम्हाला परिपक्व बनवाव्या लागतात. जर चुका कराल तर मॅच मध्ये मुकावं लागेल. क्रिकेटचं हे सूत्र आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अगदी चांगलं कौशल्य दाखवावं लागतं. फिल्डिंगचा दर्जा उंचवावा लागेल. निशांत 11 दादरपाडा आपटलाय. पुन्हा एकदा आपटलाय. पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रानं धावफलक पुढे चालले. 19 धावा धावफलकावरती. यश थोडीशी महागडी कामगिरी कारण फक्त 3च बॉल झालेत आणि 3 बॉलमध्ये 19 मोजल्यात. ओ यावेळी लॉफ केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 मॅन आर्मी 1 टीम ब्रॉज इन ट्रबल. द 1 मॅन स्टन लाईक अ सुपरमॅन. सुपर डुपर कामगिरी तुम्ही चैतन्य पाटीलची पाहताय. मॅन फ्रॉम टाकीगाव. टाकीगावचा हा खेळाडू प्राऊड ऑफ टाकीगाव आणि त्याच्या बॅट मधून कमालीचे फटके येत आहेत. आणखीन एक षटकार. 25 रन्स अवघ्या 4 बॉल मध्ये 25 दिल्यात आणि हे टेन्शन वाढवणारं षटक आता अगदी लांब लचक राहिले. आतापर्यंत 7 बॉल यशनं टाकलेत त्यामध्ये 3 एक्स्ट्रा आहेत आणि फक्त 4च लिगल आणि 4 बॉल मध्ये 25 मोजल्यात. यावेळीचा बॉल बॅटच्या रडार मध्ये. स्टेट ड्राईव्हचा दणका. लॉंगो बाउंड्री पार. आणखीन एक षटकार. 31 रन्स तब्बल 31 धावा धावफलकावरती. थँक्यू मॅडी. चांगली अंपायरिंग आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली आणि स्कोर पोहोचलाय 31 वरती. तिथेच मॅडी आहेत. आता सध्या अनिकेत मोकल मॅच अंपायरिंग. हितेश पाटील 31 धावसंख्येचं षटक. ऐश्वर्या फार्म हाऊस बुक झाला मंगळवार. येत्या मंगळवारी मॅडी आपल्याला जावं लागेल. परंतु इथे फटकेबाजी आणि पहिल्याच ओव्हरमध्ये प्रचंड अडचणी वाढवल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा ठोकल्यात भूमिका स्पोर्ट चिर्ली टीमनं. तब्बल 37 धावा. या स्पर्धेतील सर्वाधिक महागडे षटक यश या गोलंदाजाचं पाहायला मिळालंय. 37 धावा. एका ओव्हरमध्ये 37 काढल्यात. त्यामुळे आता पहिल्याच ओव्हरमध्ये या धावा फार महागड्या ठरल्यात निशांत 11 दादरपाडा टीमला. घरचं क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणामध्ये चैतन्य पाटीलनं काय बॅटिंग केले. शेवटचं षटक आहे लास्ट ओव्हरमध्ये. ओमकार कोहली राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना कमी गतीने टाकलाय. चैतन्य पाटीलने तडाखा दिला परंतु त्याच्यानंतर करण मडवी बडे मिया सो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह कमाल केले फलंदाजांनी आणि स्कोर आता 40च्या पुढे चाललाय. 43 धावा धावफलकावरती जोडल्यात. अवघ्या 7 बॉल मध्ये 43 धावा. ही सेमीफायनलची मॅच आहे आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये काय बॅटिंग सुरू आहे. आणखीन एक बॉल पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार षटकार. एकोणपन्नास धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ज्या निशांत 11 दादरपाडा टीमने 3 मॅचेस दमदार कामगिरीने जिंकल्यात आणि शेवटच्या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात गाठ पडले ठकाठका. त्याचं निमित्त आहे मान्सून ब्लास्ट 2025 आणि सध्या तरी ब्लास्टच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फायरिंग सुरू आहे. आता लेग कट केला बॉल वळवल्या. यावेळी
मोकळा श्वास गोलंदाजांनी सोडला असेल की वाचलो रे बाबा, कारण बराच वेळ बॉल बाउंड्रीच्या बाहेरच जात होते. इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू चोवीस सांगता खेळाडूंना चला टाइम नाहीये चैतन्य, कारण वेळेवरतीच तो रिव्ह्यू घ्यावा लागतो. आमचे टीव्ही अंपायर्स आहेत ते आम्हाला माहिती देतात. येस ऑनफिल्ड अंपायर डिसिजन देऊ ना. येस टीव्ही अंपायरनं पडताळणी केली, बट फेअर डिलिव्हरी आहे. चला पंचांनी पाहिलं, आता रिव्ह्यू मिळणार नाही आणि रिव्ह्यू घ्यायचा असेल तर वेळेवरती घ्या. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने डीप मिड विकेट मध्ये टोलावल्या. क्षेत्ररक्षक तैनात द्या, पुन्हा एक धाव मिळेल. आणि या सिंगलनं भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमचं अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 धावा धाव फलकावरती. अभिनंदन भूमिका चिर्ले टीम. 50 वरती एकही खेळाडू बाद नाहीये. 2 बॉल अद्याप शिल्लक राहिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 37 धावा आणि हे दुसरं षटक. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. वेगवेगळे पद्धतीचे फटके चैतन्य नेहमीच खेळत असतो, पण तिथे हा डॉट बॉल आलाय. तिकडे आई गावदेवी साई संघाचे खेळाडू उपस्थित होत आहेत. सहर्ष स्वागत आपलं देखील. याच्यानंतर पुढची मॅच फायनलची पाहायला मिळेल. मेगा फायनल ब्लॉकबास्टर राहिला आज. सुपर संडे आज एंटरटेनमेंट राहिलं प्रेक्षकांचं देखील. कमी गतीने टाकलाय, फसवलं या बॉलवरती. मिस टायमिंग, कॉटन बोल्ड. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच जजमेंट नाहीये, कॅच सोडल्या. जेव्हा दिवस खराब असतो तेव्हा बऱ्याच गोष्टी तुमच्या विपरीतच घडतात. या मॅच मध्ये पहिलंच षटक खराब आलं, त्यामुळे प्रत्येक गोष्ट अगदी निशांत 11 दादरपाडा टीमच्या विरोधातच घडली. 2 षटकांचा खेळ संपला, जिथे सेमीफायनल 2च ओव्हरचे आणि इथे रन्स मिळतात या बॉलवरती. 1 रन्स आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू धावबाद झालेत आणि स्कोर पोहोचलाय 51 वरती. आणि हा सामना जिंकण्यासाठी निशांत 11 दादरपाडा टीमला 12 बॉल 52 धावेची आवश्यकता. 12 बॉल 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा. चला फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण फायनल देखील आपल्याला पुढची खेळवायची. आता जवळजवळ 6 वाजणार आहेत. 5 वाजून 51 मिनिटं होत आहेत आणि सध्या तुम्ही अनुभवताय मान्सून ब्लास्ट 2025 पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा. बऱ्याच ठिकाणी रब्बर बॉलच्या स्पर्धेचं यंदाचं आयोजन पाहायला मिळालं. सर्वाधिक स्पर्धा आम्ही चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये पाहिल्या आणि त्याच्यानंतर दादरपाडा नगरीमध्ये प्रथमच या क्रीडांगणामध्ये पावसाळी रब्बर बॉल या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. 2 वर्ष अगोदर आम्ही बॉस फायटर क्रीडांगण पाहिलं. अगदी ऑपोजिट साइडला ते क्रीडांगण होतं दादरपाडा गावासमोर आणि तिथे स्पर्धा आम्ही पाहिली होती. प्रचंड मुसळधार पावसामध्ये ती स्पर्धा पाहायला मिळाली होती. एवढा पाऊस पडला की अगदी आमचा स्टेज देखील सुरक्षित राहिला नव्हता, एवढा मुसळधार पाऊस होता. आणि आय थिंक 4 ते 5 संघ आले देखील नव्हते. त्यांनी सांगितलं की एवढ्या पावसामध्ये आम्ही नक्की येऊ तरी कसे. त्यामुळे ती स्पर्धा देखील एक चर्चेचा भाग बनली आणि आज देखील तुम्ही पाहू शकता 2 दिवस ही स्पर्धा. करण मडवी या खेळाडूसाठी पारितोषिक आले. गावठाण आयुष मडवी यांनी पारितोषिक लावले. जर करणने हा सामना जिंकून दिला तर करण मडवीला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 12 बॉल 52 धावसंख्येची आवश्यकता. आणि करण म्हटलं तर नेहमी तो अनेक मॅचेस मध्ये विक्रम करताना आपण पाहत आले. अनेक 2 व्हीलर बाईक समोवताली, अगदी लॉंगॉनला एक स्कूटी देखील. प्रल्हादजी कासूकर आमचे उरण समालोचक असोसिएशनचे खजिनदार यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर सामना करणने जिंकून दाखवला तर. फक्त करणसाठी. करणला आता रन काढायचे आहेत 52 धावा सगळ्यांसाठी. चला सगळ्यांसाठी आता पारितोषिक. 12 बॉल 52 ची मॅच. वेलकम, सहर्ष स्वागत आहे क्रीडा रसिकांचं. आणि 52 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी करण आणि त्याच्या सोबतीला निमिष मोहिते हा खेळाडू क्रीडांगणामध्ये आला. एकमेव खेळाडू दादरपाडा टेनिस क्रिकेट मधील ज्यानं बाईक जिंकली. निमिषनं 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तरी देखील 1000 रुपये मिळतील. बॅट्समन निमिषला प्रल्हादजी कासूकर यांनी पारितोषिक लावले. मोठी जुईच्या क्रीडांगणामध्ये निमिष आला होता, तेव्हा पहिल्याच मॅच मध्ये मी त्याला सांगितलं की इथे चांगला चान्स आहे आणि तिथे रन्स काढल्या तर बाईक जिंकण्याची संधी आहे. आणि निमिषनं काय कमालीची बॅटिंग केली होती, जिथे आम्ही कॉमेंट्री देखील करत होतो. आणि पहिल्यांदा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तो बाईक जिंकू शकला.
चला करण जास्त दुखापत असेल तर आराम करा. थोडीशी दुखापत जरूर झाली थ्रो फेकत असताना, परंतु लवकरात लवकर करण फिट होईल ही अपेक्षा आपण करूया आणि या मॅच सेमीफायनलकडे आपण लक्ष वेधतोय. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा येणारे 24 चेंडू आणि 12 चेंडू आणि 52 धावा. चला प्रेक्षक मैदान सोडा. प्रेक्षकांना मी विनंती करतोय आपण मैदानातून बाहेर या. सामन्याकडे आपण लक्ष वेधणार आहोत. प्रेक्षकांना आता विनंती करतोय की मैदान थोडंसं खाली करा आणि लगेच सामन्याला सुरुवात करा. याच्यानंतर फायनल देखील आपल्याला दिवसा उजेडामध्ये पूर्ण करावी लागेल, कारण ठीक आता 6 वाजतायत आणि पुढची मॅच फायनलची आहे. हा सामना जिंकण्यासाठी 52 बनवायचे आहेत. 12 बॉल 52 धावा. शुभम पाटील आलाय बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम पाटील तयार. सांघिक पहिलं षटक घेऊन 12 बॉल 52चा पाठलाग. करण तयार. पहिला बॉल वेगवान बॉल, तेज तर्रार, अंपायर डिसिजन, वाईट बॉल. एक्स्ट्राने केले डावाला सुरुवात. जवळजवळ 9 षटकार करण 12 बॉल मध्ये आता मारायचे आहेत. 12 बॉलची मॅच 54चं आव्हान. पहिली एक्स्ट्रा रन वाईड न केले सुरुवात. शुभम पाटील भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमचा खेळाडू, वेगवान हा गोलंदाज आहे, पण तो पहिला बॉल वाईट फेकला. बॅटच्या मधोमध बॉलला पाठवलंय बाउंड्री पार आणि करणनं देखील सांगितलंय जरी 52 असल्या तरी धावांचा पाठलाग आम्ही करू शकतोय. हा पहिला खणखणीत षटकार. पहिल्या बॉलवरती हा षटकार. 1 बॉल मध्ये आतापर्यंत शुभम पाटीलने 7 धावा खर्च केल्यात. याच विचारत असेल भूमिका चिर्ले की 4 ते 5 बॉलच आपल्याला चांगले काढायचे आहेत आणि तिथे 9 षटकार मारायचे आहेत. ओ परफेक्ट बॉल, खोलात टाकले हा बॉल आणि इथे रन्स मिळेल. एक सिंगल. धावफलकावरती लेग बाईचा इशारा अंपायरचा. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर
धावफलकावरती 8 धावा, बिनबाद 8. पुढची मॅच साई संघाला खेळायचे, ते संघ उपस्थित झाला. संपूर्ण स्क्वॉड फायनलमध्ये कालच ते पोहोचले आणि याच्यानंतर आपण मेगा फायनलला सुरुवात करू. शुभम पाटीलचा पुढचा बॉल, निमिष मोहिते, काय फटका, हाय अँड हँडसम, परंतु क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे पकडलाय कॅच. हर्ष उल्हास मैदानाच्या आतमध्ये आणि नक्की ते काय घडले पंच आपल्यापर्यंत कळवतात. टीव्ही अंपायरची मागणी केली, हाईट साठी हा रिव्ह्यू घेतलाय. मॅडी वरती टीव्ही अंपायर डिसिजन, फलंदाज बाद आणि कॅच देखील कमालीचा पकडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते जरूर. आर्यन पाटीलनं काय कमालीचा झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे, स्वतःला संपूर्ण झोकून दिलं आणि हा लाजवाब कॅच. सुरुवातीला आम्हाला देखील वाटलं की हा बॉल आता सीमा पार चाललाय, षटकार मिळेल, पण तो काय कॅच पकडला. बॅट्समन ओमकार कोहली मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलमध्ये रन्स आले नाहीत, 9 षटकार आपण विचार केला 12 बॉलमध्ये, पण तो आता येणाऱ्या 10 बॉलमध्ये जवळजवळ 8 षटकार आता मारायचे आहेत. 9 चेंडूमध्ये 1 विकेट मिळाले, 9 चेंडू आणि 8 षटकार. आणखीन एक डॉट बॉल आला. शुभम पाटील चांगली कामगिरी संपूर्ण दिवसामध्ये त्याची पाहायला मिळाली. गोलंदाज तयार शुभम पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट ना टर्न केल्या, बाहेर वळवल्या बॉल. शुभम पाटीलची चांगली गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. आता बॉडी लँग्वेज निशांत 11 दादरपाडा टीमची बरंच काही सांगते, कारण स्कोर प्रचंड मोठा बनला. 52 धावा, कारण एवढ्या धावा 2 ओव्हरमध्ये काढल्यात की दुसऱ्या ओव्हर सत्रामध्ये त्या अगदी कठीण आहेत. इथे बॅटची एज, ओमकार कोहली देखील परतेल, 0वरती बाद. निमिष मोहितेच्या पाठोपाठ आणखीन एक विकेट. नवीन खेळाडू मैदानामध्ये चाललाय यश, आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल. शेवटचा हा बॉल, आणखीन एक डॉट बॉल आणि इथे पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये. याच्यानंतर फायनलचा सामना. संपूर्ण आयोजकांचा मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करू. अगदी 24 टीम आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला कॉमेंट्री करण्याची सर्वांनी आपण संधी दिली, त्यांचा मनापासून आभार. निशांत 11 दादरपाडा टीम आणि आम्हाला चांगली साथ दिली आहे. एकविरा इव्हेंट्स, कॅमेरामॅन, आमचे स्कोरर असतील, सनी कासुकर यांनी आम्हाला चांगली साथ दिली स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. सूरज केनी यांनी देखील आम्हाला चांगली साथ या स्पर्धेमध्ये दिली. कॅमेरामॅन आमचे ओमकार, तदनंतर संदेशजी शेलके, पिंट्या, सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. अनिकेत मोकल आपल्याला तिकडे इशारा करतायत की व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला. व्हाईट साठी रिव्ह्यू. संपूर्ण निशांत 11 दादरपाडा टीम चांगली कार्यरत राहिली स्पर्धेमध्ये. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन. अमय पाटील हा खेळाडू मैदानामध्ये पाहताय आपण. चांगला बॉल, बॅट अँड पॅट, अगदी फॉलो केलं बॅट्समनला. हेलिकॉप्टर जरूर खेळायचं होतं, परंतु कनेक्शन नव्हतं. आणखीन एक डॉट बॉल. अमय पाटील, चैतन्य पाटील हे दोन्ही बंधू एकाच टीम मध्ये आज खेळतात ॲज अ आयकॉन. भूमिका स्पोर्ट चिर्ले, बऱ्याच वेळा या दोन्ही बंधूंना एकाच टीम मध्ये आम्ही सातत्याने खेळताना पाहिलंय. भूमिका चिर्ले या नावामध्ये. इथे फिरून मारलाय, कॅचची संधी आहे. तिकडे खेळाडू सुरुवातीला पडले असते, पण तो बॅलन्स ठेवलाय आणि त्याच्यानंतर चला इथे 2 धावा मिळतील.
अमय पाटीलचा पुढचा बॉल. आणखीन एक चांगला चेंडू आहे, आणखीन एक यॉर्कर, रन्स मिळेले 1. चला आता सज्ज व्हा भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमचे कॅप्टन. करण थोडासा दुखापतग्रस्त आहे, परंतु लवकरात लवकर तो बरा व्हावा हीच आपण प्रार्थना करूया, कारण जोरदार बॉल देखील लागला. अमय पाटील तयार. पुढचा बॉल. इथे देखील बॉल चांगल्या, फक्त एकच सिंगल. बॉलवरती देखील 1 रन. वन साइडी मॅच, एकतर्फी हा सामना. जणू काही फक्त भूमिका चिर्ले खेळलाय की काय या मॅच मध्ये, कारण दुसऱ्या टीमनं तेवढा चांगला प्रतिसाद दिलाच नाहीये समोरच्या टीमला. आणखीन एक चांगला चेंडू. इथे फटका चांगला आहे, बॅटच्या मधोमध लागलाय आणि करण मडवी जाता जाता आपली छाप सोडतोय. आणखीन एक षटकार. शेवटचा बॉल बाकी. अंपायर हाईट फॅक्टर साठी अंपायरला बिझी ठेवलं, त्यापेक्षा आमच्या टीव्ही अंपायरला जास्त बिझी ठेवलं या मॅच मध्ये. फेअर डिलिव्हरी आहे. चला टीव्ही अंपायर्स डिसिजन देतात. फेअर डिलिव्हरी. गोलंदाज तयार अमय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅचची संधी. सार्थक चांगला प्रयत्न त्याने केला आणि हा सामना जिंकत थेट फायनल मध्ये पोहोचलाय भूमिका चिर्ले संघ. अभिनंदन भूमिका चिर्ले टीम. आणि फायनलची मॅच पाहायला मिळेल. एकीकडे आई गावदेवी साई संघ आणि त्यांच्या विरोधात भूमिका चिर्ले, या दोन संघांमध्ये मेगा फायनलची मॅच. चला टॉस करण्यासाठी या, त्याच्या अगोदर देऊया मॅन ऑफ द मॅच.